भाऊ काय आता आमचं ऐकणार नाही, पावसाच आम्हाला आता निघावं लागेल असं दिसतंय आम्हाला. काय म्हणता मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं मिनी ब्लॉग मध्ये स्वागत आहे. बघा बाहेर बिलकुल पाऊस नाही, पण मला एवढी गॅरंटी आहे ना माझ्या नशिबावर की मी निघालो आणि पाऊस नक्की पडेल. आणि तसंच झालं बघा, मधल्या वाटेमध्येच पाऊस पडला. आता पूर्ण जण आम्ही अडकलो. आजी ऑलरेडी बिमार आहे. आता करायचं काय ठरत नाही. आम्ही 1.5 तास वाट बघितलं. अक्षय म्हणला चल आता खूप झालं, चल आम्ही निघालो रूमकडे, कारण भिजलो तर खूप होतो. आता काय नाही, डायरेक्ट सगळं रूमवर येऊन फ्रेश वगैरे होऊया आणि सरळ पांगरुणात घुसायचं म्हणलं, कारण खूपच भिजलो होतो. सर्दी वगैरे होण्याआधी पांगरुणामध्ये घुसू. जेवण मी झोपलो ना, टाइम कधी कटला कळलंच नाही. एकदम खूप उशिरा उठलो. तिथं आम्ही 1.5 तास थांबलो होतो बघा. आपल्या निखिलने आपल्यासाठी गरम गरम अद्रकची चहा वगैरे बनवून दिली बघा. चहा वगैरे पिऊया आणि आपलं एक पार्सल आलंय म्हणून निखिल सोबत निघालो बघा मी मेडिकलकडे. खूप दिवसानंतर पार्सल आलंय. मी घरी असतानाच हे पार्सल मागवलं होतं बघा. यशने घेतलं होतं आपलं. आता एक्साइटेड मी सगळं रूमवर बघा. आता आपल्याला ह्या पार्सलचं ऑपरेशन करायचं आहे आणि आपलं हे ऑपरेशन सक्सेसफुल ठरलंय बघा, कारण जे मागवलं होतं तेच आलं. निखिलने अक्षयने आपली खूप मदत केली बघा लावण्यासाठी. भावांच्या मदतीमुळं खूप लवकरात लवकर आपलं काम पूर्ण पडलं बघा. आता म्हणलं लाईट कशी दिसेल आणि आपल्या रूमचा लुक कसा दिसेल तुम्हीच सांगा मला कमेंट. मला पण ही लाईटिंग आवडली असेल ना, तर तुम्ही मला लिंक म्हणून कमेंट करा. मी तुमच्या DM मध्ये तुम्हाला लिंक पाठवेल बघा. आणि रूम साफ वगैरे केल्यानंतर रूम बघा काय दिसते माझी, एकदम भारी वाटतंय. आता चला म्हणलं, भूकही लागली आहे, काहीतरी बनवूया आपण. म्हणून मस्त पैकी लाईटिंग आलेल्या खुशीमध्ये गोड गोड आपला शिरा बनवायचा आहे. त्याआधी आपल्या तुपाला घेतलं आपण पिघळून चांगलं. पुराणात दिलं इलायची आणि बदाम फोडायला आणि इकडे घेतलं मी रव्याला तुपामध्ये भाजायला. शिरा एवढा टेस्टी बनला होता ना, तुम्ही खायला येऊ शकता. तोपर्यंत मी करतो तुम्हाला बाय. फॉलो, शेअर, लाईक.